नमस्कार मित्रांनो. ज्या मित्रांना पुणे एअरपोर्टमध्ये जॉब करायचा आहे, अशांसाठीची एक चांगली संधी इथं पुणे एअरपोर्ट कडून उपलब्ध झालेली आहेत. ज्यांचे LMV ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा 10वी-12वी पास आहेत, ITI आहेत, अशा सर्व मित्रांसाठीची ही पुणे एअरपोर्टसाठीची चांगली भरती आलेली आहे. ही भरती जी आहे, ती मित्रांनो डायरेक्ट भरती असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणतीही एक्झाम जी आहे, ती एक्झाम ही द्यावी लागणार नाही आणि अतिशय चांगल्या पोस्ट इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण आजची जी काही आपली ही व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमॅन, हँडी वुमन ह्या ज्या पोस्ट आहेत, याच्यावरती जास्त फोकस करणार आहोत. कारण या वरच्या ज्या पोस्ट दिलेल्या आहेत, वरच्या 5 पोस्ट ज्या आहेत, त्या A कॅटेगरीतल्या पोस्ट आहेत आणि याच्यासाठी त्यांनी एक्सपिरियन्स ही जास्त इथं विचारलेला आहे. तरी याचा आपण ओव्हरव्ह्यू घेणार आहोत आणि ही जी काही भरती आहे किंवा ह्याच्या ज्या काही इंटरव्ह्यू आहेत, त्या डायरेक्ट इंटरव्ह्यू आहेत. याच्यासाठी कोणतीही एक्झाम द्यावी लागणार नाही. हे आपण इथं सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे आणि आपले जे हे इंटरव्ह्यू होणार आहेत, ते पहा पहिल्या ज्या 5 पोस्ट आहेत, त्या पहिल्या 5 पोस्टच्या ज्या इंटरव्ह्यू आहेत, ते 15/4 आणि 16/4/2024 ला सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत या इंटरव्ह्यू असणार आहेत मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, इथं जरी आपल्याला 9:30चं टायमिंग दिलं असलं, तरी आपण तिथं 9 किंवा त्याच्या अगोदरही तिथं काय करायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. आणि आता आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कुठं उपस्थित राहायचंय मित्रांनो, तर पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरेनगर, पुणे, महाराष्ट्र 411032 हा पिनकोड आहे. हा जो तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवरती काय करायचं आहे, सर्व ज्या पोस्ट आहेत, त्या पोस्टच्या इंटरव्ह्यू होणार आहेत. इंटरव्ह्यूच्या तारखा इथं तुम्हाला त्या पोस्टच्या दिलेल्या आहेत. आपल्याला ज्या महत्त्वाच्या रॅम्प ड्रायव्हर, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर असेल, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह असेल, याच्या ज्या काही इंटरव्ह्यू आहेत, त्या 17/4/2024 आणि 18/4/2024 या दिवशी सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला या दिलेल्या ॲड्रेसवरती होणार आहेत. किंवा हँडी वुमेन किंवा हँडीमॅन असेल, यांच्या इंटरव्ह्यू 19 आणि 20/4/2024 ला होणार आहेत. याचंही तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, टाईम टेबल दिलेला आहे. त्या टाईम जो दिलेला आहे, त्या टाईममध्ये आपण तिथं इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे. चला मित्रांनो, इथं तुम्हाला पोस्ट दिलेल्या आहेत. किती आहेत बघा. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 17 पोस्ट आहेत. हँडीमॅनच्या 119 पोस्ट आहेत आणि हँडी वुमनच्या 30 पोस्ट आहेत. या पोस्टमध्ये आपल्याला एक्झॅक्ट काम काय करावं लागणार आहे, तिथं कशा पद्धतीनं भरती असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे, हे पाहायचं आहे मित्रांनो. ही जी जाहिरात आलेली आहे, ती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती ही जाहिरात पब्लिश झालेली आहे. इथं DY टर्मिनल मॅनेजर पॅसेंजरची जी पोस्ट आहे, त्याच्यासाठीचं जे काही क्वालिफिकेशन आहे, सॅलरी आहे आणि एज लिमिट इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीचं नेचर ऑफ जॉब फंक्शन असणार आहे, त्याची इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर ड्युटी ऑफिसर पॅसेंजरचं इथं क्वालिफिकेशन आणि त्याला लागणारा एक्सपिरियन्स, त्यासाठीची सॅलरी इथं तुम्हाला दिलेली आहे. एज लिमिट ही दिलेलं आहे. नेचर ऑफ वर्क तिथं जे असणार आहे, ते दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या 3 पोस्ट पाहायच्या आहेत. त्याचं डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. ज्युनियर ऑफिसर पॅसेंजरचंही इथं तुम्हाला दिलेलं आहे. इथं ग्रॅज्युएशन तुम्हाला आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स ही मागवलेला आहे किंवा MBA वगैरे असेल तरी इथं तुमचं चालणार आहे. इथं तुम्हाला त्याची सॅलरी ही दिलेली आहे आणि एज दिलेला आहे, की तुमचं एज कशा पद्धतीनं असलं पाहिजे. कॅटेगरीमधून जे कॅन्डिडेट बिलॉन्ग करतात त्यांच्यासाठीही इथं गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे जी काही एज मध्ये सूट असते, तीही सूट इथं देण्यात आलेली आहे. त्यांचं इथं ज्युनियर ऑफिसर पॅसेंजरचं नेचर ऑफ वर्क काय असणार आहे, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर टेक्निशियन जे आहे, त्याचंही दिलेलं आहे इथं मित्रांनो. इथंही तुम्हाला हेवी मोटर व्हेइकलचं जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, ते लायसन्स इथं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं फुल टाईम तुमची बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. इथंही तुम्ही जर तुमच्याकडे ती हेवी मोटार व्हेइकलचं लायसन्स असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन असेल, तर इथं तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला दिलेलं आहे, एज लिमिट दिलेलं आहे, कशा पद्धतीनं आहे. त्याच्यामध्ये
कास्ट वाईज आपल्याला जे काही गव्हर्नमेंट कडून रिलॅक्सेशन असतं तेही इथं तुम्हाला अप्लाय होणार आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता त्याची जी सॅलरी जी असणार आहे ती सॅलरी तुम्हाला इथं किती असणार आहे ती दिलेली आहे. 29,760 रुपये ही काय असणार आहे तुमची सॅलरी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं तिथं काम करावं लागणार आहे, याचं तुम्हाला नेचर ऑफ जॉब जे आहे ते इथं थोडक्यात दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. इथंही तुम्हाला काय दिलेलं आहे, इथंही तुम्हाला 10+2+3 म्हणजे डिग्रीचं जे क्वालिफिकेशन आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सॅलरी जी आहे ती सॅलरी 27,450 इतकी असणार आहे. आणि एज लिमिटचं जे काही तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आहे तेही इथं दिलेलं आहे. तुम्ही त्याचं जॉब डिस्क्रिप्शन पाहू शकता कशा पद्धतीनं जॉब डिस्क्रिप्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह जे आहे त्याचंही तुम्हाला इथं दिलेलं आहे. इथं तुम्हाला ITI झाला असेल, NTVC झालेला असेल किंवा कोणत्याही फील्डमधला ITI असेल, मोटार व्हेइकल, ऑटो इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनर, डिझेल मेकॅनिकल, बेंच फिल्टर, वेल्डर, हे जे काही तुमचे ITI झाले असतील याच्यातील कोणताही ट्रेड झाला असेल तर तुम्ही काय करू शकता या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि त्याची जी सॅलरी आहे ती सॅलरी दिलेली आहे तुम्हाला 27,450 एवढी तुम्हाला काय दिलेली आहे सॅलरी दिलेली आहे. एज लिमिट ही तुम्हाला इथं दिलेले आहेत. इथं तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स इथं विचारलेला नाहीये मित्रांनो. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट इथं इंटरव्ह्यूला जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी तुमची ITI वरती भरती असणार आहे. जागाही चांगल्या दिलेल्या आहेत. आणि तिथं तुम्हाला काम कशा पद्धतीनं असणार आहे हे इथं तुम्हाला दिलेलं आहे की जे काय रॅम्प वगैरे त्याचा ब्रेकडाऊन वगैरे असेल त्यासाठीचं इथं तुम्हाला काम दिलेलं आहे. त्याची सेफ्टी, वारंवार येणारा मेंटेनन्स या गोष्टी तुम्हाला तिथं करायच्या आहेत. पुढची पोस्ट आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर. ही भरती फक्त 10वी पास वरती आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे HMV ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे ते ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि तुम्ही 10वी पास झाला असाल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला एजचं जे रिलॅक्सेशन आहे ते इथं दिलेलं आहे. पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे 24,960 एवढं पेमेंट असणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही इथं जॉब केल्यानंतर जर समजा तुम्ही इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही एअरपोर्टमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीचा या अनुभवावरती जॉब मिळू शकतो मित्रांनो. आणि इथं तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर 3 वर्षानंतर इथं तुम्हाला कंटिन्यू ही करून घेतलं जाणार आहे. त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं तिथं काम करता याच्यावरती तुमचं बाकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि ही जी भरती आहे मित्रांनो फक्त 10वी पास वरती आहे. आणि HMV हेवी मोटार व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला काय चालवायचं आहे, कशा पद्धतीनं चालवायचं आहे हे दिलेलं आहे तुम्हाला. ट्रॅक्टर, बस, ग्राउंड सर्व्हिस इक्विपमेंट ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथं तुम्हाला चालवायच्या आहेत. सर्व्हिसचं जे काम असणार आहे ते सर्व्हिसचं काम तुम्हाला तिथं करायचं आहे. बाकी दुसरं कोणतंही नाही तिथं. अशा पद्धतीनं तुमचं PF, PCS वगैरे सगळं इथून कट होणार आहे मित्रांनो. आणि अतिशय चांगली ही भरती असणार आहे. 3 शिफ्टमध्ये तुमचं हे काम चालणार आहे. वीकली तुम्हाला ऑफ असणार आहे. त्यामुळं अतिशय चांगली भरती आहे ड्रायव्हर मित्रांसाठी माझ्या. तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर हँडी वुमेन, हँडीमॅन हे जे काही पोस्ट आहे, या पोस्टसाठीही 10वी वरती फक्त काय आहे, इथं तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊ शकता. इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अनुभव विचारलेला नाही. अनुभवाची गरज नाही. पेमेंट तुम्हाला 22,530 रुपये इतकं पेमेंट असणार आहे. आणि गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एजमध्येही तुम्हाला इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. तुम्हाला इथं काम कशा पद्धतीनं करावं लागणार आहे ते थोडक्यात दिलेलं आहे. बघा अतिशय चांगली भरती इथं एअरपोर्टनं काढलेली आहे. या भरतीच्या अनुभवावरती तुम्ही आणखीन कोणत्याही ठिकाणी एअरपोर्टमध्ये किंवा अन्य चांगल्या ठिकाणी जॉब करू शकता. मित्रांनो तुम्हाला इथं सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटची ही लिस्ट इथं देण्यात आलेली आहे. आपण ज्यावेळेला भरतीला जाणार आहोत त्यावेळेला कोणत्या डॉक्युमेंट लागणार आहे तेही दिलेलं आहे. आणि तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे AIASL.in ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे. त्या अधिकृत वेबसाईटवरती
ही जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आपण पाहूया डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत. तिथे तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा वगैरे हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा जो काही तुम्हाला फॉर्मॅट आहे, ही काय जाहिरात आहे, ही जाहिरात मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करणार आहे. आणि इथं पाहू शकता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत. त्या डॉक्युमेंटचं काय केलेलं आहे, लिस्ट दिलेली आहे. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने ही लिस्ट आहे. तर ह्या सर्व डॉक्युमेंट ज्या आहेत, त्या सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय करू शकता, कॅरी करायच्या आहेत. आणि ह्या सर्व डॉक्युमेंट घेऊन डायरेक्ट तुम्हाला जी काही तारीख दिलेली आहे वरती, आपण त्या तारखेला जो ऍड्रेस दिलेला आहे टिंगरेनगरचा पुण्यातील, त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचं आहे. आणि ही जी काही पुणे एअरपोर्टसाठी जी भरती आलेली आहे, त्याचा जास्तीत जास्त मित्रांनो आपण फायदा करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्याबद्दलही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.